खबरदार महाराष्ट्र न्यूज। करायचं काय? त्यांनी एकूण 30 दिवस या ठिकाणी घालवले, त्यांना त्यांचं माहिती. बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने आज दिनांक 6 एप्रिल 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। सोलापुरातील बार्शी तालुका येथील बेकायदेशीर अवैध व्यावसायिक सरफराज तांबोळी उर्फ बागड जाकीर चौधरी, मनोज मुलानी, बिलाल तांबोळी, आबा पांढरे, साहिल तांबोळी, जावेद तांबोळी, सरफराज अत्तार, नायकुजी इंगळे, शेखर फेरे यांच्यावर तात्काळ कारवाई करून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी गेल्या 6 महिन्यांपासून बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने पाठपुरावा चालू आहे। तरी सोलापुरातील अन्न व औषध सहाय्यक आयुक्त देसाई यांनी त्यांच्याशी आर्थिक संबंध असल्यामुळे कुठलीही कारवाई केली नाही। यामुळे अन्न औषध सहाय्यक आयुक्त देसाई सोलापूर व अन्न निरीक्षक अशोक इलेगार व सध्या कार्यरत RU स्वामी यांची तात्काळ निलंबन करून चौकशी होण्याकरता बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने मोहन थळंगे, लतीफ नदाफ, सूरज राजपूत, सिद्धाराम नंदगी, अफजल शेख आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत। नमस्कार, मी मोहन चंद्रशेखर थळंगे, बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचा शहर जिल्हा कार्याध्यक्ष। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही बार्शी शहरामध्ये लाखो रुपयाचा गुटखा पुरवठा करून विक्री करत असल्याबाबत आम्ही सोलापूर प्रशासन, अन्न औषध प्रशासन, पोलीस प्रशासन व संबंधित सर्व प्रशासनाला आम्ही पाठपुरावा करून सुद्धा आज तगायत कुठल्याही प्रशासनाने कारवाई केली नसल्यामुळे आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये आंदोलन केलेलं होतं। त्या पुण्यामधल्या सहाय्यक आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की 15 दिवसात आम्ही पुण्याची टीम पाठवून कारवाई करू म्हणून। त्यांनी मी 2 ते 3 महिने होऊन गेले, त्यांनी कुठली कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही आज मुंबई आझाद मैदान येथे न्याय मागण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी व देसाई साहेब, अन्न औषध सहाय्यक आयुक्त देसाई साहेब यांची तात्काळ निलंबन होण्याकरिता व संबंधित अन्न निरीक्षक इलेगर व स्वामी, सध्या कार्यरत अन्न निरीक्षक स्वामी यांची तात्काळ यांच्या तिघांची निलंबन होऊन त्यांची खात्रीने चौकशी होण्यात आम्ही आज आझाद मैदानमध्ये बसलेला आहे। संबंधित गुटखा तस्कर मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी करून बार्शी शहरामध्ये कर्करोग सारख्या गंभीर आजार आणण्यासारखं काम करून लोकांच्या आरोग्य जीवितास खेळत असल्यामुळे सरफराज तांबोळी उर्फ बागड याच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे व त्याचे 8 ते 9 सहकारी छोटे मोठे व्यावसायिक, फेरीवाले व सप्लाय होलसेल विक्रेता असे टोटल 9 जणांची आम्ही नावं निवेदनामध्ये दिलेलं आहे। तर आज त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही आज देसाई साहेबांचं निलंबन, देसाई साहेब व अन्न निरीक्षक, दोन्ही अन्न निरीक्षक त्यांचे निलंबन व्हावं व संबंधित बार्शी येथील बेकायदेशीर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री थांबवून लोकांचं आरोग्य प्रशासनाने वाचवावं अशी आम्ही विनंती करीत आहे व आझाद मैदानमध्ये आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे।